ऋषभ एका कोपऱ्यात बसलाय आणि तो स्वतःलाच एका काचेने मारण्याचा प्रयत्न करतोय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर अक्षयला ह्यात काय म्हणायचं आपण ऐकूया. तर ह्या गोष्टी सुरुवात अशी होते ना, की एक कॉलेजचा ग्रुप असतो, मुलांचा ग्रुप असतो, सेकंड इयर थर्ड इयरला असतील पोरं, आणि 7-8 जणांचा ग्रुप असतो. मुलं मुली मिक्स असतात. ग्रुप जसं कॉलेजचा आपला टिपिकल ग्रुप असतो तसाच ग्रुप असतो. आणि त्यावेळी काय होतं ना, त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार असतात आणि त्यांचं कॉलेजचंही लास्ट वर्ष असतं. म्हणून ते हे ठरवतात की आपण कुठेतरी एक ट्रिप काढूया. म्हणजे आता कॉलेज संपतं, ह्यानंतर माहिती नाही आपण कधी भेटू न भेटू, तर आपण एक शेवटचा आता एक लास्ट ट्रिप काढू, कॉलेज ट्रिप. ठीक आहे. तर त्यांचं असं जमतं. 7 जणं असतात आणि ते बोलतात चला आपण कुठेतरी जाऊ. तर एक वैभव नावाचा मुलगा असतो, तर त्याचं गाव कोकणात असतं. तर त्यांचं असं ठरतं चला ना मग. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो आपण खूप बजेटवर असतो, त्यामुळे ठरवतात की चला आपण वैभवच्या गावीच जाऊ, त्यांचा वाडा वगैरे आहे, तिथेच आपण राहू काही दिवस आणि मग क्रिसमसच्या सुट्ट्या जेव्हा संपतील तेव्हा आपण परत येऊ मुंबईला. आणि फायनली तो दिवस उजाडतो ज्या दिवशी त्यांना कोकणाकडे निघायचं असतं. ते लोक सर्व एका ठराविक ठिकाणी जमतात. त्यांच्याकडे एक 4 व्हीलर असते, म्हणजे मोठी असते, मोठी गाडी असते, 6-7 सीटर असेल. तर ते लोक बोलतात ठीक आहे आपण ह्यानीच जाऊ, आणि ते लोक निघायला सुरुवात करतात. ठीक आहे. ते लोक दुपारी किंवा संध्याकाळी निघतात. आणि तुम्हाला माहिती कोकण थोडं लांब आहे, म्हणजे मालवण त्या बाजूला त्यांना जायचं असतं कुठेतरी. तर ते लोक मुंबईवरून रवाना होतात आणि जसं आपलं कॉलेजचा ग्रुप असतो, सर्व मिक्स, मुलं मुली मिक्स, त्यांचं गेम्स वगैरे चालू होतात, दमशराज, अंताक्षरी असं असं करून फुल एन्जॉयमेंटमध्ये ते लोक निघत असतात. ठीक आहे. बघता बघता ह्याच एन्जॉयमेंटमध्ये रात्र होते. जो ड्रायव्हिंग करत असतो मुलगा तोही दमतो आणि सर्वांचं असं ठरतं की आपण कुठेतरी बसून जेवूया मस्तपैकी आणि मग प्रवासाला सुरुवात करू. ते लोक मस्तपैकी किनाऱ्यावर एक हॉटेल असतो, रोडच्या किनाऱ्यावर, तिकडे ते लोक थांबतात, मस्तपैकी पोट भरून जेवतात आणि त्याच्यानंतर कोणाची हालायचीच इच्छा नसते. म्हणून ते हे ठरवतात की एक काम करूया आपण, आता खूप रात्र झाली आणि जो ड्रायव्हिंग करत असतो ना तोही बराच जमलेला असतो. तर ते लोक बोलतात की आपण एक काम करूया, आपण इथेच कुठेतरी एक हॉटेल बघू आणि तिथे राहू. तर ते लोक ठीक आहे, म्हणजे हॉटेल बघू, तिथे राहू आणि सकाळी परत आपला प्रवासाला सुरुवात करू. सर्व लोक ॲग्री करतात आणि ते लोक हॉटेल शोधायला सुरुवात करतात. कोकणात तुम्ही बघाल की जास्त करून असे हॉटेल नाही आहेत मधल्या रस्त्याला, म्हणून ते लोक ढाब्यावाल्याला विचारतात, जो तिकडचा, जिकडे ते लोक जेवायला थांबलेले असतात त्याला विचारतात की बाबा इथे कुठेतरी हॉटेल आहे का. तो बोलतो अरे हॉटेल तर नाही आहे, पण इथून रस्त्यात तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला असं एक लॉज टाईप असं काहीतरी आहे तिथे, हॉस्टेल टाईप तुम्ही म्हणू शकता, तर तिथे तुम्ही एकदा विचारा. ते लोक तिथे जातात आणि तिथे नशिबाने त्यांना एक खोलीही मिळते. एक खोली असते पण बऱ्यापैकी मोठी असते की जिकडे 7-8 लोक आरामात राहू शकतात. त्या लोकांनी त्याच हॉटेलमध्ये राहण्याचं डिसिजन घेतलं की बाबा आपण ह्याच हॉटेलमध्ये राहू आणि सकाळ झाल्यावर आपण आपल्या प्रवासाला निघू. ते लोक जातात त्या हॉटेलमध्ये, मस्तपैकी जेवून तर आलेलेच असतात आणि मस्त गप्पा मारत मारत ते लोक झोपून जातात. तर त्यांच्याच एक ग्रुपमधली एक मुलगी असते, तर श्वेताला वॉशरूमला जायचं असतं म्हणून ती उठते आणि ती वॉशरूमच्या दिशेने जात असते. तेव्हाच तिची नजर एका कोपऱ्यात जाते आणि ती नोटीस करते की त्यांच्याच ग्रुपमधला एक मुलगा, त्याचं नाव असतं ऋषभ एका कोपऱ्यात बसलाय आणि तो स्वतःलाच एका काचेने मारण्याचा प्रयत्न करतोय. हे बघून ती अक्षरशः घाबरते, ती किंचाळते आणि सर्वांना उठवते. सर्व लोक एका झटक्यात उठतात आणि बघतात तर ऋषभ एका कोपऱ्यात बसलाय आणि तो एका काचेने स्वतःच्याच बॉडीवर, स्वतःच्याच अंगावर असे एक एक निशाण करतोय, म्हणजे स्वतःलाच मारतोय, स्वतःलाच एक खरवडतोय स्वतःच्या अंगावर. आणि हे बघून सर्व शॉक होतात, सर्व किंचाळायला लागतात. कसे करून सर्व लोक त्या खोलीच्या बाहेर पडतात. तेवढ्यात धाडस दाखवतात ते म्हणजे वैभव आणि निशांत धावत खोलीत जातात आणि ऋषभला खेचून बाहेर आणतात आणि तेवढ्यातच त्यांच्या कानात पडतं, मला हा हवाय, जर मला हा नाही भेटला तर मी सर्वांचा जीव घेईन, सर्वांना मारून टाकेन. एक सफेद दृश्य त्यांच्याशी बोलत होतं. हे ऐकून वैभव आणि निशांतचीही फाटते. ते लोक कसे करून ऋषभला बाहेर आणतात आणि एकीकडे बसवतात. तो बेशुद्ध अवस्थेत असतो आणि तेव्हा ते लोक त्या केअरटेकरला बोलवतात की बाबा हे काय होते, आम्हाला हे सर्व आवाज वगैरे ऐकू येते, नक्की चाललंय काय तुमच्या इथे. आणि तेव्हा तो केअरटेकरही घाबरतो. तो ऋषभला एका ठिकाणावर ठेवतो आणि त्याच्यावर काहीतरी मंत्रजाप काहीतरी करतो आणि ऋषभ थोडा नॉर्मल होतो. तो ऋषभला घेतो आणि त्याच खोलीत जातो. त्या खोलीत जाऊन परत तो काहीतरी मंत्रजाप करतो, काहीतरी क्रिया वापरतो आणि हे सर्व बघून वैभव आणि निशांतला शॉक बसतो. कारण जेव्हा तो मंत्र जपत असतो तेव्हा त्याच्या अंगावर ज्याही खुणा असतात, जे त्यांनी खरचटलेलं असतं, जेही त्यांनी काही केलेलं असतं त्याच्या अंगावर, ते हळूहळू भरायला लागतं
आणि थोड्याच वेळात ऋषभ एकदम नॉर्मल होतो. त्याच्या अंगावरच्या सर्व जखमा मिटल्या जातात आणि तो जसा होता तसा होतो, एका जागेवर पडून राहतो. मग तेव्हा त्या लोकांना केअरटेकर बोलतो की आता काही नाही होणार, तुम्ही शांतपैकी झोपून जा, आता कोण नाही येणार. तेव्हा ती पोरं त्या केअरटेकरला विचारतात की पण हे नक्की झालंय काय, काय होतंय आणि हे सफेद दृश्य का होतं आणि ऋषभ असं का करत होता. तेव्हा तो केअरटेकर बोलतो की ही जी जागा आहे ना आपल्या लॉजची किंवा आपल्या हॉटेलची, ह्या जागेवर खूप वर्षाआधी एक स्मशानभूमी होती, पण मे बी तुमचा मित्र रात्रीच्या वेळी बाहेर गेला असावा म्हणून त्याच्यावर असं काहीतरी झालंय, कारण आम्ही हॉटेलमध्ये जर तो असता, खोलीत असता, त्याला काहीच झालं नसतं. असं बोलून तो केअरटेकर बोलतो की पण आता तुम्ही झोपून जा, आता काहीच नाही होणार आणि कोणी खोलीच्या बाहेर नका पडू, तुम्ही झोपा, सकाळी उठा आणि आरामात तुमच्या दिशेला तुम्ही निघून जा, टेन्शन नका घेऊ. आणि जेव्हा ते लोक परत त्यांच्या प्रवासाला सुरुवात करत होते, गाडीत बसलेले मस्तपैकी जात होते, त्यांनी असं दाखवलं की काही झालंच नाही. थोडा पुढे जाऊन त्यांनी ऋषभला विचारलं की बाबा ऋषभ, तुझ्याबरोबर रात्री नक्की काय झालं होतं. तेव्हा अचानक ऋषभच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऋषभ बोलतो की रात्री जेव्हा आपण ह्या खोलीत आलो, तुम्ही सर्व लोक तर फटाफट झोपी गेला, पण मला काही केलं झोपच येत नव्हती, म्हणून मी खोलीच्या बाहेर पडलो आणि ते समोर असलेल्या अंगणात गेलो, म्हणजे अशी जरा हवा खाऊ. तिथे मी उभाच होतो, तितक्यात एक विचित्र सफेद एक व्यक्ती माझ्या समोर आली. म्हणजे तिचं ना चेहरा होता, काय होतं काहीच नव्हतं. ती माझ्या समोर आली आणि मला खेचून खोलीत आणलं आणि ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती. मला तेवढंच आठवतं. त्यानंतर मी बेशुद्ध झालो आणि मला काहीच आठवत नाही आहे त्याच्यापुढे. पण खूप भयानक होतं ते, जेही माझ्यासोबत रात्रीत झालं. मी हे आयुष्यात विसरू नाही शकत की असंही काही होऊ शकतं. म्हणजे ऋषभ ॲक्च्युली नास्तिक असतो, त्यांना भूत किंवा देवांवर विश्वास नसतो, पण ह्या दिवसानंतर ऋषभला ते विश्वास होता आणि ते बऱ्यापैकी पटतं. हीच आपली आजची शेवटची गोष्ट होती. आय होप तुम्हाला हे सोलो पॉडकास्ट आवडलं असेल आणि तुम्हालाही जर तुमची गोष्ट, तुमच्याबरोबर झालेली घटना आपल्याबरोबर शेअर करायची असेल तर नक्कीच शेअर करा bhankaspodcast@gmail.com वर. तुमच्या गोष्टीही अशाच लोकांसमोर सांगू. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा एपिसोड. आय होप तुम्हाला मजा आली असेल हे ऐकताना आणि थोडी थोडी तुमचीही फाटली असेल, तुम्ही घाबरलात असाल. आणि जर तुम्हाला असेच एपिसोड बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच बरेच हॉरर आणि भय कथा, भूतांच्या कथा सांगत असतो, ज्याने ऐकून तुम्हालाही खूप मजा येईल. आणि जर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरही फॉलो करा, कारण आपण रेग्युलरली अशाच प्रकारचे भन्नाट आणि हॉरर रील्स टाकत असतो. चला, तोपर्यंत माझं नाव रिकी आहे, मी तुमची रजा घेतो. आपण भेटू परत एकदा आणि अशीच भंकस करू, ठीक आहे. चला, काळजी घ्या तुम्ही, बाय. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.